समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मोफत 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 सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने पलूस येथे होत आहे भव्य मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुंदर आणि आनंददायी सुरुवात करण्यासाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने या उपक्रमाचे संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते माननीय श्री गणपतराव पुदाले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व जाती धर्मातील वधूवरांच्यासाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। या पवित्र सोहळ्यात विवाह कार्य पूर्णपणे मोफत पार पाडले जाणार आहे। सदरचा विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी येथे संपन्न होणार आहे। तरी इच्छुकांनी आजच नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची आनंदी सुरुवात करा। नाव नोंदणीसाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमनापूर रोड, पलूस येथे संपर्क साधावा। तसेच अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त स्वाभिमान दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर मिरज येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, किसान चौक येथे शिवाजी कोण होता या विचारप्रवर्तक पुस्तकाचे वाचन व मोफत वाटप करण्यात आले। समाजात ऐतिहासिक जाणीवा जागृत व्हाव्यात, सत्य इतिहासाचा अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि विचारांची चिकित्सा घडावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। उपस्थितांनी पुस्तकातील विचारांवर चिंतन करत सामाजिक परिवर्तनासाठी ज्ञान आणि जागृती हेच प्रभावी माध्यम असल्याचा संदेश दिला। या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, समता सैनिक दल, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वाभिमान, समता आणि बौद्धिक प्रबोधन यांचा संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। स्वाभिमान दिन केवळ औपचारिक न राहता समाज जागृतीचा एक सशक्त माध्यम म्हणून साजरा करण्याचा हा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरला। छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बराच लिखाण झाला आहे। कथा, कादंबऱ्या, नाट्ये, तमाशे, गाणे, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे। चित्रपटही निघाले आहेत, व्याख्यानही खूप झाली आणि होत आहे। पण एवढं सारं होऊनही शिवकालाची शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणाची ही प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे। ती इतिहासाची पूर्णता इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।